नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चालू घडामोडींच्या लेक्चर सिरीजमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण या सगळ्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून जेवढ्या काही चालू या वर्षाच्या चालू घडामोडी आहेत, संपूर्ण वर्षांच्या आणि परीक्षा येईपर्यंतच्या जेवढ्या काही चालू घडामोडी असतील तर त्या परीक्षेच्या दृष्टीने जितक्या काही महत्त्वाच्या आहेत तेवढ्या सगळ्या आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. कुठलाही मुद्दा आपला सुटू नये याच्यामध्ये असा आपला त्याचा प्रयत्न आहे आणि कुठला मुद्दा सुटणार नाही सो ते आपण लक्षात घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस चालू घडामोडींचा विचार करतो तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येणारा टॉपिक असा कुठला आहे तर तो आहे भारताची आर्थिक पाहणी, की ज्याच्यावरती आपल्याला नेहमीच प्रश्न जो आहे हा सापडत असतो आणि परीक्षेला आपल्याला नेहमीच असा प्रश्न येत असतो. आणि त्यामुळे भारताची आर्थिक पाहणी एकतर जर आपण 2024च्या परीक्षेचा विचार करतोय तर 22-23 आणि 2023-24 ची जी काही आर्थिक पाहणी असेल अशा दोन्ही आर्थिक पाहणीचा त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत सो ते सगळे मुद्दे आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भारताची आर्थिक पाहणी जी आहे ही कुणी तयार केलेली आहे तर व्ही अनंत नागेश्वर आहेत यांनी, हे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत आणि त्यांनी आपली ही जी 2022-23 ची आर्थिक पाहणी जी आहे ती तयार केलेली आहे. त्यानंतर दुसरं पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा जर आपण विचार केला तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची आहे आणि जर आपण विनिमय दराचा विचार केला तर आपली जगामध्ये अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या क्रमांकावर येते. कोण कोण तर अनंत नागेश्वरन. पीपीपीचा विचार केला तर 3 अंक आहेत म्हणजे 3 अक्षर आहेत सो 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि बाजार विनिमय दराचा जर विचार केला तर फक्त विनिमय दर लक्षात ठेवा. सो विनिमय दराचा विचार केला तर जगामध्ये 5व्या क्रमांकावरती आपली अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर जर आपण कामगारांच्या किंवा कर्मचाऱ्यांची संख्या जर लक्षात घेतली तर कर्मचारी सर्वाधिक कामगार कोणत्या राज्यामध्ये आहेत तर सर्वाधिक कामगार जे आहेत हे सर्वाधिक कामगार तामिळनाडू या राज्यात आहेत. त्यानंतर गुजरात आणि त्यानंतर आहे महाराष्ट्र. तामिळनाडू नंतर गुजरात आणि नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्यानंतर जर आपण भांडवली खर्चाचा विचार केला, आता हा भांडवली खर्च हा प्रश्न इथून न येता किंवा आर्थिक पाहणीचा प्रश्न न येता कोणत्या घटकामधून हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला तर सार्वजनिक वित्त आहे आपल्याला पब्लिक फायनान्स. सो सार्वजनिक वित्त या घटकामधून हा जो भांडवली खर्च आहे या भांडवली खर्चावरती आपल्याला ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत. कसा प्रश्न येऊन गेलाय तर जर तुम्ही पीवायक्यू बघितले असतील महसुली खर्च, भांडवली खर्च, महसुली तूट, भांडवली तूट अशा पद्धतीने 4 घटक आणि त्यांच्या जोड्या लावा असा प्रश्न आपल्याला येऊन गेलाय. तर इतकं आपल्याला लक्षात असायला पाहिजे की हा जो भांडवली खर्च आहे हा किती पर्यंत असतो. म्हणजे तुम्हाला जर असा ऑप्शन आलं 3%, 4%, 5%, 6% तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की भांडवली खर्च जो आहे हा किती करतो आपण जीडीपीच्या तर तो सध्या 2.5 म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुम्ही 3% जाऊ शकता की 3% आपला जो भांडवली खर्च आहे हा भांडवली खर्च झालेला आहे. तिथपर्यंत जीडीपी मध्ये 2022च्या आर्थिक पाहणीनुसार किंवा 2022च्या आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर भांडवली खर्च किती आहे तर जीडीपीच्या 2.5% तो आहे इतकं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता भांडवली खर्च जास्त असणं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं असतं का महसुली खर्च जास्त असणं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं असतं विचार करा. तर नेहमी लक्षात ठेवा की भांडवली खर्च जो आहे हा भांडवली खर्च जास्त होणं अपेक्षित आहे. म्हणजे हा जो भांडवली खर्च आहे तो कशावरती आपण करत असतो भांडवली खर्च तर योजना आहेत तर त्या योजनांवरती आपण जो काही खर्च करतो तर तो भांडवली खर्चामध्ये येत असतो आणि त्यामुळे भांडवली खर्च हा नेहमी जास्त होणं अपेक्षित आहे. आणि जर आपण महसुली खर्चाचा विचार केला तर हा महसुली खर्च कमी होणं अपेक्षित असतं ज्यावेळेस आपण अर्थव्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा. आता जो आपल्या भारताचा परकीय चलन साठा आहे भारताचा परकीय चलन साठा 563 अमेरिकन अब्ज डॉलर इतका झालाय. तर लक्षात इतकंच ठेवायचं की 550 ते 600 अब्ज डॉलर पर्यंत भारताचा परकीय चलन साठा आहे. 300, 400, 500, 600 सो 563 आहे किंवा 500, 550, 600 याच्या त्या रेंज मध्ये आहे इतकंच लक्षात ठेवा. कुठलाही नंबर डायरेक्ट लक्षात ठेवायचा नाही आणि तो लक्षात सुद्धा राहणार नाही. पुढचं बघा, परकीय चलन साठ्याच्या बाबतीत जर विचार केला तर भारत हा जगातला 6वा मोठा देश आहे. जर परकीय चलन साठ्याचा विचार केला तर भारत जगातला 6वा मोठा देश आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे की परकीय वित्त प्रेषण ज्याला आपण काय म्हणतो ज्याला आपण म्हणतो रेमिटन्स, तर रेमिटन्स प्राप्त करण्यामध्ये भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. इतका जास्त रेमिटन्स आपण प्राप्त करतो. आता रेमिटन्स म्हणजे काय असतो तर आपल्या भारतातले जे काही लोक आहेत किंवा भारताचे नागरिक जे आहेत हे इतर देशांमध्ये जाऊन जॉब करतात,
इतर देशांमध्ये जाऊन ते रोजगार मिळवतात आणि तिथून त्यांची जी काही भारतातलं कुटुंब आहे किंवा भारतातली त्यांची जी फॅमिली आहे त्याला ते पैसे पाठवतात आणि हे सगळे जे पैसे आहेत ह्या पैशांना आपण काय म्हणत असतो, यांना आपण रेमिटन्स असं म्हणत असतो. सो रेमिटन्स प्राप्त करण्यामध्ये भारत जगामध्ये अव्वल आहे किंवा प्रथम क्रमांकावर आहे असं म्हणालात तरी चालेल. आता अन्नधान्याच्या उत्पादनाचा जर विचार केला तर विक्रमी उत्पादन झाले म्हणजे काय, जर 1950 पासून आतापर्यंत जर विचार केला 2022-23 पर्यंत, तर अन्नधान्याचं उत्पादन काय झालेलं आहे, सतत वाढ दर्शवतं का सतत घट दर्शवतं की वाढ घट असं दर्शवतं, तर अन्नधान्याचं उत्पादन सतत आपलं काय होत जात आहे, वाढत चाललेलं आहे. 1966 ची जी हरित क्रांती झालेली होती त्या 1966च्या हरित क्रांतीमध्ये गहू असेल तर याच्यावर आपण जास्त भर दिला, मात्र तेव्हापासून आपल्या अन्नधान्याचं उत्पादन जे आहे हे नेहमीच वाढत आहे. सो हे लक्षात ठेवायचं की सतत वाढत आहे. हे असं येणार नाहीये परीक्षेमध्ये तुम्हाला, हे किती आहे ते येणार नाहीये, पण भारताचा परकीय चलन साठा 2022-23 किंवा 2011-12च्या तुलनेत 2022-23 मध्ये काय आहे, तो वाढलेला आहे. अन्नधान्याचं उत्पादन ते सुद्धा वाढलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. पुढचं, दूध उत्पादनामध्ये भारत जो आहे हा जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे, अंड्यामध्ये तिसऱ्या आणि मांसाचा जर विचार केला तर मांसामध्ये भारत जो आहे जगामध्ये 8व्या क्रमांकावर आहे. फक्त तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की दूध उत्पादनामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचं 2023 जे आहे हे 2023 आपण काय केलेलं आहे, तर 2023 हे आपण आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर हे आपण बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच 2-3 वर्षांपासून आपण जर करंट अफेअर्सचा अभ्यास करत असू तर हे वाक्य आपण सगळीकडे ऐकलेलं आहे की 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे. पुढे जर आपण कोविडच्या लसींचा जर विचार केला तर डबल डोस होते आपल्याला कोविडचे. सो त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 220 कोटीहून अधिक कोविड प्रतिबंधक लसी ज्या आहेत त्या आपण दिलेल्या आहेत आणि भारत याच्यामध्ये जगात द्वितीय स्थानी आहे. का द्वितीय स्थानी? कारण आपली लोकसंख्याच तितकी आहे, आपल्याकडे माणसंच तितकी आहेत, लोकसंख्याच एवढी आहे की तेवढ्या लोकांना आपल्याला लसी जर आपण सगळ्यांना दिल्या तर तेवढी त्याची संख्या होणारच आहे. पुढे हा प्रश्न जो आहे हा पॉइंट तो राज्यसेवेला येऊन गेलेला आहे, याच्यावरती प्रश्न की भारताचं कार्बन उत्सर्जनाचं म्हणजे 0 कार्बन उत्सर्जनाचं जे लक्ष्य आहे किंवा उद्दिष्ट जे आहे हे कोणत्या वर्षापर्यंत गाठायचं आहे आपल्याला, तर 2070 पर्यंत आपल्याला 0 कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट जे आहे हे साध्य करायचं आहे. नेट झिरो कुठपर्यंत, तर 2070 पर्यंत आपल्याला नेट झिरो इमिशन जे आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. आता जर आपण राष्ट्रीय महामार्गांचा किंवा रस्त्याच्या लांबीचा जर विचार केला तर ऑब्व्हियसली काय केलेली आहे, तर रस्त्यांची जी लांबी आहे ही रस्त्यांची लांबी वाढलेली आहे. जर तुम्ही नोव्हेंबर 2022चा जर विचार केला तर नोव्हेंबर 22च्या तुलनेमध्ये म्हणजे नोव्हेंबर 22च्या संख्येचा किंवा आकड्यांचा जर विचार केला तर नोव्हेंबर 2022 पर्यंत आपले जे काही राष्ट्रीय महामार्ग होते ते जवळजवळ 1,44,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आपल्या भारतामध्ये आहेत आणि 2016 मध्ये 6,000 किलोमीटर वरून काय झालेले आहेत ते 10,000 किलोमीटर पर्यंत झालेले आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा की वाढलेली आहे, त्यांची लांबी जी आहे तर ती वाढलेली आहे. त्यानंतर भारत सडक योजना काय आहे, ती प्रधानमंत्री सडक योजना. ठीक आहे. सो काय कधी सुरू झालेली आहे, 2000 ला सुरू झालेली आहे आणि काय उद्दिष्ट आहे त्याचं, आणि 2015 पर्यंत आपण तिला वाढवली आहे, म्हणजे फेज 1, फेज 2, फेज 3 अशा पद्धतीने ती भारत सडक योजना जी आहे पीएम सडक योजना तर ती आहे. तो त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 1,25,000 किलोमीटरचे रस्ते जे आहेत हे 1,25,000 किलोमीटरचे रस्ते आपल्याला या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करायचे होते 2015 पर्यंत, जे की झालेले आहेत. पुढे भारत हा जगातील जागतिक स्तरावर जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश ठरलेला आहे. सो ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की आता आपण काय करतोय, मेक इन इंडिया. सो 2014 सो तेव्हापासून आपण काय करत आहोत की दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश ठरलेला आहे भारत. त्यानंतर जर टेली डेन्सिटीचा विचार केला तर टेली डेन्सिटी किती आहे, 84% आपली टेली डेन्सिटी आहे. किती, तर 84% टेली डेन्सिटी आहे. भारत हा भरड धान्य म्हणजेच श्री अन्नाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार बनलेला आहे. म्हणजे भरड धान्याच्या उत्पादनाचा जर विचार केला तर भारत प्रथम क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठा उत्पादक देश कोण आहे, तर भारत आहे. आणि निर्यातदार आपण द्वितीय क्रमांकाचे काय आहोत, निर्यातदार आहोत. म्हणजे इतकं जास्त धान्य आपण आपल्या देशामध्ये पिकवत आहोत. आता ही जी पीएम प्रणाम कार्यक्रम आहे, सो हा पीएम प्रणाम कार्यक्रम कशाशी संदर्भात आहे, तर
खतं आणि रासायनिक खतं जी आहेत यांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजेच काय तर पर्यायी खतं, आणि आपल्याला काय करायचंय तर ही जी खतं आहेत ही रासायनिक खतांचा कमीत कमी वापर आपल्याला शेतीमध्ये करायचा आहे, आणि त्याच्या संदर्भातली योजना कुठली आहे तर PM प्रणाम कार्यक्रम. म्हणजे पर्यायी खतांचा वापर करायचा आहे, सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे, इथे आपल्याला नैसर्गिक खतांचा वापर करायचा आहे, रासायनिक खतांचा वापर जो आहे हा आपल्याला कमी करायचा आहे, याच्याशी निगडीत योजना कुठली तर PM प्रणाम कार्यक्रम. PM प्रणाम कार्यक्रम. पुढचा आहे मिष्टी उपक्रम. तर मिष्टी उपक्रम कशाशी निगडीत आहे तर जेवढी काही आपली खारफुटीची जमीन आहे तर त्या खारफुटीच्या जमिनीचं आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं रक्षण करायचं आहे, तिथली लागवड सुलभ करणे, किनारी खारफुटीच्या जंगलांचं सघन घनीकरण करणे. सघन घनीकरण करणे म्हणजे काय की त्यांची वाढ करायची आहे, त्यांची जोपासना करायची आहे. कारण ही जी खारफुटीची वनं आहेत ही खारफुटीची वनं कुठे असतात सांगा मला, कुठे असतात? त्याला आपण कांदळ वन असं सुद्धा म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, इंग्रजीत त्याला आपण मॅनग्रोव्ह असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण मॅनग्रोव्ह. ही कुठे असतात तर हा आहे समुद्र, ठीक आहे. तर या समुद्राच्या भागामध्ये, दलदलीच्या भागामध्ये ही जी खारफुटीची वनं आहेत ही खारफुटीची वनं आपल्याला आढळतात. तर या खारफुटीच्या वनांमुळे काय होतं तर ज्या विध्वंसक लाटा आहेत तर त्या लाटांमुळे जे काही जमिनीचं इथलं नुकसान होणार आहे तर ते नुकसान जे आहे तर या खारफुटीच्या वनांमुळे ते टळून जातं, आणि त्यामुळे ती वनं जी आहेत ही अतिशय महत्वाची असतात. दुसरी गोष्ट, इथं आहे जमीन आणि इथं आहे पाणी, आणि या दोघांमधला जो काही संक्रमण क्षेत्र आहे या संक्रमण क्षेत्रामध्ये आपल्याला खूप जास्त जैवविविधता आढळते. खूप जास्त प्राणी असतील, पक्षी असतील, कीटक असतील, तर हे सगळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळतात. कोणत्या भागामध्ये तर या खारफुटीच्या भागामध्ये, आणि म्हणून त्या भागाचं संवर्धन करण्यासाठी म्हणून कुठली योजना आहे तर मिष्टी उपक्रम आहे. मिष्टी नाहीये ते, तर ते मिष्टी आहे, ठीक आहे, मिष्टी आहे ते, ठीक आहे. पुढचा आहे भारत श्री कार्यक्रम. भारत श्री कार्यक्रम काय आहे तर आपल्याला आपले जे प्राचीन शिलालेख आहेत या प्राचीन शिलालेखांचं डिजिटलायझेशन करायचं आहे, आणि त्यांना एका संग्रहालयामध्ये म्हणजे म्युझियम मध्ये त्यांना स्टोअर करून ठेवायचं आहे, आणि या सगळ्या प्राचीन शिलालेखांचं आपल्याला काय करायचं आहे डिजिटलायझेशन करायचं आहे, आणि त्याच्याशी संदर्भातली योजना कुठली आहे तर भारत श्री कार्यक्रम. भारत श्री कार्यक्रम, ठीक आहे. श्रीचा फुल फॉर्म त्यांनी सांगितलंय, श्रीचा फुल फॉर्म असा आहे श्री. सो श्री म्हणजे काय तर भारत शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इन्स्क्रिप्शन, याची हा काय आहे त्याचा श्रीचा फुल फॉर्म आहे, एकच आय आहे त्याच्यामध्ये. सो SHRI श्री म्हणजे काय तर प्राचीन शिलालेखांचं डिजिटलायझेशन आपल्याला या योजनेच्या मार्फत करायचं आहे. पुढचं आहे नवीन कर प्रणालीमध्ये सवलत मर्यादा 7 लाख रुपये डिबिट सह करण्यात आलेली आहे. म्हणजे काय तर नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कर्मचारी वर्गाला कोणताही कर भरावा लागणार नाही. म्हणजे इतकं लक्षात ठेवा की 7 लाख काय आहे सध्या आपली काय आहे की कर मर्यादा आहे, त्याच्या पुढच्या याच्यावरती उत्पन्नावरती आपल्याला काय करावं लागणार आहे कर भरावं लागणार आहे. कर स्लॅबच्या मर्यादांची संख्या जी आहे तर ती 5 पर्यंत केलेली आहे. कर स्लॅब जे आपले असतात असं आपण म्हणतो त्याला 5 झालं, नंतर 5 ते किती 10 लाख 15 लाख 20 लाख 25 लाख 30 लाख अशा पद्धतीने जे कर स्लॅब असतात त्यांची संख्या जी आहे ती आपण कमी केलेली आहे. पर्यटन देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी देखो अपना देश कुठली आहे ती देखो अपना देश उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणखीन एक तुम्हाला प्रश्न सांगते, गेल्या वर्षीच्या कंबाईन मध्ये आलेला प्रश्न की पर्यटनाचा देशाच्या जीडीपी मध्ये जवळजवळ किती टक्के वाटा आहे, तर किती टक्के वाटा आहे तिथं ऑप्शन आलेला होता 9 आणि त्याचं उत्तर पण तेच आहे 9.35% इतकं काय आहे आपल्या जीडीपी मध्ये पर्यटनाचा वाटा आहे. 9.35% जीडीपी मध्ये पर्यटनाचा वाटा आहे, हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी. आता इथं जसं आपण भारताचा विचार केला तसंच महाराष्ट्रातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष द्यायचंय. विजेचा क्षेत्रनिहाय वापर, सगळ्यात जास्त विजेचा वापर आपण कुठे करतोय प्रश्न येऊन गेलाय तर औद्योगिक सर्वात जास्त, त्यानंतर कृषी, आणि त्याच्यानंतर कुठला आहे तर घरगुती वापर आहे. सगळ्यात जास्त औद्योगिक, नंतर कृषी, आणि त्याच्यानंतर घरगुती आहे. आपल्याला कृषी वाटत नाही, मात्र कृषीमध्ये आपण द्वितीय क्रमांकाची वीज जी आहे तर ती आपण वापरतो. सगळ्यात जास्त कुठे वापरतो औद्योगिक याच्यामध्ये वापरतो, आणि 3 नंबरला घरगुती वापर आहे आपला. पुढचा आहे हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण 2022.
2017 माहे सप्टेंबर 2022 मध्ये राज्याकरिता जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवा की हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण जे आहे तर ते राबवण्यात आलेलं आहे, ते जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि या धोरणाअंतर्गत फक्त इतकं लक्षात ठेवा, या धोरणाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. काय लक्षात ठेवायचंय की इतकंच, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत. बास इतकंच. आता हे कुठं आहे तर हिंगोली मधल्या वसमत. हे दोनच नावं लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न, सेंद्रिय शेती उत्पादनाचा जर विचार केला, म्हणजे सेंद्रिय शेतीचा जर आपण विचार केला तर जगामध्ये सगळ्यात जास्त सेंद्रिय शेती कुठे होते सांगा मला, तर ऑस्ट्रेलियामध्ये. कुठे होते तर जगामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त सेंद्रिय शेती उत्पादनाचा विचार केला तर जगात प्रथम क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया. त्याच पद्धतीने जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये 1 नंबरला आहे मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र राज्य. म्हणजे सेंद्रिय शेतीचा विचार केला तर 1 नंबरला कोणतं राज्य आहे, पहिलं आहे मध्य प्रदेश आणि दुसरं कुठलं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर पशुचा आपण विचार केला, पशुगणना 2019 ला झालेली, तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये 7व्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्र त्याच्यामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 2022 अखेर राज्याचं वनक्षेत्र किती आहे, तर राज्याचं वनक्षेत्र आहे 20.1%. 20% इतकंच लक्षात ठेवा, 20%. त्यानंतर वीज निर्मितीची क्षमता किती आहे, तर देशाच्या 10%. देशाच्या 10% म्हणजे देशामध्ये सर्वाधिक वीज उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं, तर देशामधलं सर्वाधिक वीज उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. राज्यातील वीज निर्मितीची स्थापित क्षमता 10% आहे, देशामध्ये सर्वाधिक आहे. देशामध्ये सर्वाधिक आहे म्हणजे काय, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर 100 वीज उत्पादन जर होत असेल, कशामध्ये, इंडिया म्हणजे भारतामध्ये जर 100 इतकी वीज निर्माण होत असेल तर त्यातली 10 कुठे बनते किंवा 10% किंवा 10 कुठे बनते, तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये बनत आहे. महाराष्ट्रामध्ये बनत आहे. पुढचं बघा, महाराष्ट्राच्या स्थूल राज्य मूल्य वृद्धीमध्ये म्हणजे काय, जीडीपी मध्ये, हे जीडीपी आहे ते, स्थूल राज्य मूल्य वृद्धी म्हणजे काय, जीडीपी. तर जीडीपी मध्ये जर कृषीचा विचार केला, उद्योगचा विचार केला आणि सेवा क्षेत्राचा विचार केला तर त्याच्यावर नेहमी येणारा प्रश्न, कृषी किती टक्के आहे, तर कृषी आहे 12%, उद्योगांचा वाटा आहे 31% आणि सगळ्यात जास्त सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे, जवळजवळ 56% सेवा क्षेत्राचा वाटा गेलेला आहे. म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा म्हणजे सेवा क्षेत्र आपल्या जीडीपी मध्ये किती टक्के योगदान करतं, तर 56% योगदान करत आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे उद्योग क्षेत्र 31% आणि त्याच्यानंतर कृषी व संलग्न क्षेत्र 12%. याच्या आधी जर आपण 1950-51 चा जर विचार केला होता तर त्या ठिकाणी या कृषीचं उत्पन्न किती होतं किंवा कृषीचा जीडीपी मध्ये वाटा किती होता, तर जवळजवळ 50% इतका कृषीचा जीडीपी मध्ये वाटा होता, जो की हळूहळू काय होत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे. आणि आता सध्या तो किती टक्क्यांवर आलेला आहे, 12% आलेला आहे. इतकं हे जे आहे इतकं तर ते महत्वाचं आहे, हे लक्षातच ठेवायचंय तुम्हाला की सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे. सरळ सरळ तुम्हाला त्याचा जो नंबर आहे तर तो नंबर विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते लक्षात ठेवायचंय, हे पाठच करायचं. वरती जसं आपण काय करत होतो 500 ते 600 असं आपण ऍव्हरेज लक्षात ठेवत होतो, 1,44,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग असं, तर ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे जे आहे हे लक्षातच ठेवायचं आहे. आता बऱ्याच वेळा इकॉनॉमिक्स मध्ये आलेला प्रश्न किंवा आधी एसटीआय ची मेन्स वेगळी व्हायची, तर इकॉनॉमिक्स मध्ये ठरलेला प्रश्न असायचा की राज्याचं जेवढं काही कर महसूल उत्पन्न जेवढं आहे, म्हणजे राज्याला जितका काही कर महसूल मिळतो तर त्या कर महसुलामध्ये कोणत्या करामधून राज्याला जास्त उत्पन्न मिळतं, तर नेहमी म्हणजे तुम्ही राज्याचा विचार करा किंवा देशाचा विचार करा, सगळ्यात जास्त त्यांना आता कशामधून उत्पन्न मिळत आहे, तर जो जीएसटी आहे म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे आपला जो जीएसटी आहे, तर त्या जीएसटी मधून सगळ्यात जास्त उत्पन्न सरकारला कर महसूल कशातून गोळा होतो, तर जीएसटी मधून गोळा होत आहे. 2 नंबरला आहे विक्री, इथे बघा विक्री 2 शब्द आहेत, सो 2 नंबरला विक्री. 3 नंबरला 3 अक्षर असलेलं मुद्रांक आणि 4 नंबरला उत्पादन शुल्क जे आहे हे 4 नंबरला राज्य उत्पादन शुल्क आहे. त्यानंतर आहे वाहनांवरचा कर. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, सगळ्यात जास्त कर महसूल जो आहे कुठून गोळा होतो, तर तो कुठून गोळा होतोय, जीएसटी मधून गोळा होतोय. द्वितीय विक्री कर, तृतीय क्रमांक मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आणि 4 नंबरला आहे राज्य उत्पादन शुल्क.
आयोगाने याच्यावर नेहमी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळे ते लक्षातच ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला देशाचं सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे महाराष्ट्रातील फळ पिकांखाली जर विचार केला तर कोणत्या फळ पिकाखाली सगळ्यात जास्त क्षेत्र आहे, तर सगळ्यात जास्त क्षेत्र जे आहे तर ते आंबा या पिकाखाली आहे. सगळ्यात जास्त फळांचं विचारलंय फक्त, तर फळ लागवड सगळ्यात जास्त आंब्याची आहे. त्यानंतर मांस उत्पादनामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. त्यानंतर जर आपण एफडीआयचा विचार केला तर एफडीआय चा विचार केला 2000 पासून 2022 पर्यंत तर महाराष्ट्र राज्य देशामध्ये अव्वल आहे. म्हणजे 2000 पासून 2022 पर्यंत एफडीआय कोणत्या राज्यात सरासरी जास्त आलाय, सरासरी 2000 पासून 2022 पर्यंत तर सगळ्यात जास्त तो महाराष्ट्र राज्यामध्ये आलेला आहे. सगळ्यात जास्त एफडीआय महाराष्ट्र राज्यामध्ये आलेला आहे. पुढचं भारत पर्यटन सांख्यिकी 2022 अहवालानुसार सन 2021 मध्ये देशांतर्गत पर्यटन भेटींमध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती आहे. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे. ते नाही जास्त महत्वाचं, पण लक्षात ठेवा की भारतात आहेत का सर्वात जास्त पर्यटन भेटी, तर नाही इतकंच लक्षात ठेवा. आणि कुठे आहेत सगळ्यात जास्त, तर युपी मध्ये आहेत. पुढचं वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेमध्ये देशात महाराष्ट्राचा सर्वाधिक हिस्सा आहे. किती हिस्सा आहे मगाशीच बघितलं आपण, जवळजवळ 10% इतका महाराष्ट्राचा हिस्सा आहे. आणि सगळ्यात जास्त कुठे आपण वापरतो, औद्योगिक, नंतर कृषी आणि त्यानंतर घरगुती वापर. राज्यातील वीज निर्मितीमध्ये क्षेत्रनिहाय वाटा कुठल्या क्षेत्रामधून जास्त वीज निर्मिती होते, तर खाजगी क्षेत्र जे आहे टाटा पॉवर आपण ऐकलेलं आहे, तर सगळं काय आहे, खाजगी क्षेत्र आहे. आणि हेच खाजगी क्षेत्र काय करत आहे, जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्याचं काम करत आहे. सार्वजनिक क्षेत्र 41% आणि हे खाजगी क्षेत्र 56% आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी जी आहे तर ते 2.4% इतकी वीज निर्मिती जी आहे तर तेवढी महाराष्ट्रामध्ये करत आहे. पुढचं बघा, नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार म्हणजे रिन्युएबल एनर्जी म्हणजे याच्यामध्ये कशा कशाचा वापर होतो, सांगा कशा कशाचा वापर होतो. अणु ऊर्जा असेल तुमची, त्यानंतर पवन ऊर्जा असेल तुमची, तर या सगळ्या ज्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत तर याच्यामधून ऊर्जा किंवा याच्यामधून वीज निर्माण करण्यामध्ये कोणकोणती राज्य अग्रेसर आहेत, तर पहिलं आहे राजस्थान, दुसरं आहे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि देशामध्ये 5व्या क्रमांकावर काय आहे, 5व्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्र. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि 5व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. तुम्हाला 1 किंवा 2 लक्षातच ठेवायचे आहेत की सगळ्यात जास्त रिन्युएबल एनर्जी कोण तयार करत आहे, तर राजस्थान. पुढचं बघा, लोहमार्गाची कोकण रेल्वेसह एकूण लांबीचा जर विचार केला तर भारताच्या एकूण लांबीच्या किती आहे महाराष्ट्रामध्ये, 9.2% आहे, 9.2%. आणखीन जर आपण लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला महाराष्ट्राचा किती आहे, 9.36% देशाच्या, आणि क्षेत्रफळाचा विचार केला तर किती, 9.29% आहे. काय आहे आपलं क्षेत्रफळ भारताच्या. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी याच्यामध्ये काय केलंय आपण, तर प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी होता, तर याच्यामध्ये पहिले 6,000 रुपये मिळत होते आपल्याला, तर या 6,000 रुपयांमध्ये आणखीन 6,000 रुपये जे आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये वाढवलेले आहेत. आणि एकूण आता या नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये जे आहेत हे मिळणार आहेत, 12,000 रुपये जे आहेत हे मिळणार आहेत. पुढचा आता नगर परिषद भरतीला आलेला प्रश्न, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, राज्य सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवेल आणि या सुधारित योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास 2 लाख रुपये इतकं सानुग्रह अनुदान जे आहे तर ते दिलं जाणार आहे, अनुदान इतकं दिलं जाणार आहे, इतकंच लक्षात ठेवा. याच्यामध्ये कुठली योजना आहे ती, तर गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना. तर याच्या अंतर्गत किती पैसे दिले जाणार आहेत, तर 2 लाख रुपये दिले जाणार आहेत आणि हा प्रश्न नगर परिषदेमध्ये येऊन गेलेला आहे. पुढचा आहे श्री अन्न, तर श्री अन्न, श्रीवरचं काय होतं रे मगाचं, आठवा काय होतं, श्री काय होतं मगाशी आपण बघितलं होतं, श्री SHRI. तर हे काय होते, हे प्राचीन शिलालेख होते ज्यांचं की आपल्याला डिजिटलायझेशन करायचं आहे. सो हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे श्री अन्न काय आहे की आपण 2023 जे भरड धान्य वर्ष जे आहे ते घोषित केलेलं आहे, तर त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये श्री अभियान जे आहे हे श्री अभियान आपण सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळ मुख्यालय कुठे आहे, त्याचं अहमदनगरला आहे. प्रकल्प बाधित मच्छीमारांसाठी धोरण, प्रकल्प बाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, महत्वाचं आहे.
काय काय प्रश्न येऊ शकतो? तर प्रकल्प बाधित मच्छीमारांसाठीचं धोरण लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? तर भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. कुठले आहेत ते? मच्छीमार. कोणते? तर प्रकल्पग्रस्त मच्छीमार. सो प्रकल्प बाधित किंवा प्रकल्पग्रस्त मच्छीमारांसाठीचं धोरण आणलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. श्री अन्न काय आहे? तर भरड धान्य वर्ष आहे. सानुग्रह निधी किती आहे? तर 2 लाख रुपये तितका आहे. पुढचा आहे शक्ती सदन योजना. शक्ती सदन योजना कोणासाठी आहे? तर अडचणीत सापडलेल्या महिला आहेत, त्यानंतर लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिला, कौटुंबिक समस्याग्रस्त महिला, उज्ज्वला योजना असेल, स्वाधार योजना असेल, या सगळ्यांना एकत्रित करून केंद्र शासनाच्या मदतीने शक्ती सदन जे आहे ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे. सो सध्या राबवण्यात येत असलेल्या अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिला, कौटुंबिक समस्याग्रस्त महिला, स्वाधार योजना आणि उज्ज्वला योजना. उज्ज्वला आपली कुठली? एलपीजी सिलेंडरची योजना. ठीक आहे. तो या सगळ्या योजना एकत्रित करून केंद्र शासनाच्या मदतीने शक्ती सदन ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. पुढचा आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना. कितीपर्यंत आपण पैसे देतो सांगा मला? तर या योजनेत उपचाराची मर्यादा जी आहे तर ती 1.5 लाखांवरून आपण आता किती केलेली आहे? 5 लाख रुपये केलेली आहे. आयएमपी आहे ते. ठीक आहे. 5 लाखांपर्यंत केलेली आहे. याच्यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरामध्ये 2.5 लाखांहून 4 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जी आहे तर त्याची लिमिट आता किती केली आहे आपण? तर 5 लाख रुपयांपर्यंत त्याची लिमिट केलेली आहे. नवीन महामंडळाची स्थापना. लिंगायत समाजासाठी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ. गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. इथं कुठलं आहे? महात्मा बसवेश्वर आहे. इथं संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. पुढे रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ. वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण विकास महामंडळ. प्रत्येक आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर एवढं लक्षात ठेवा की कोणत्या समाजासाठी हे जे नवीन महामंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. तर सगळ्यात पहिलं लिंगायत समाज आहे याच्यामध्ये, गुरव समाज आहे याच्यामध्ये, त्यानंतर याच्यामध्ये आहे रामोशी समाज, त्यानंतर आहे याच्यामध्ये वडार समाज. अशा पद्धतीने याच्यामध्ये आणखी नाही काय? वडार समाजासाठी लिंगायत, त्यानंतर गुरव, त्यानंतर रामोशी आणि त्यानंतर वडार. अशा पद्धतीने 4 समाजांसाठी वेगवेगळी महामंडळ आणि प्रत्येकासाठी 50-50 कोटींचा निधी जो आहे तो देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग. सो हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे किती किलोमीटरचा आहे सांगा जरा? शक्तीपीठ महामार्ग तर वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पात्रादेवी. पवनार ते पात्रादेवी कुठे आहे? हे वर्धापासून निघून, म्हणजे असा जर महाराष्ट्राचा विचार केला तर इथं आहे वर्धा, वर्ध्यापासून निघून इथं सिंधुदुर्ग आहे. तर अशा पद्धतीने हा जो महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा होणार आहे. किती किलोमीटर लांबी आहे? तर 760 किलोमीटर याची लांबी आहे. समृद्धी महामार्ग किती होता? 710 बरोबर. 710 हा किती आहे? हा 760 आहे, म्हणजे जास्त आहे अजून. आणि त्यामुळे बरेचसे जिल्हे जे आहेत हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव अशा 6 जिल्ह्यांमधून जाणारा, तसेच वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या विकासाला सुद्धा याच्यामध्ये मोठी चालना मिळणार आहे. अशा पद्धतीने असा संपूर्ण मोठा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तर तो आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करणार आहोत. पुढचा आहे प्रशिक्षण आणि संशोधन संस्था. स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणासाठी कळंबोली मुंबई इथे निवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था जी आहे तर ती उभारणार आहोत आपण. कळंबोली कुठे आहे? ते नवी मुंबईमध्ये आहे. पुढचं मधाचे गाव सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, मांघर तालुका महाबळेश्वर या ठिकाणी आहे. सो ते प्रसिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केली आहे आणि त्यासाठी मांघर जे आहे, मधाचं गाव कुठलं? मांघर कुठे आहे? तर महाबळेश्वर मध्ये आहे. जिल्हा सातारा. हे गाव मधाचे गाव भारतातील पहिले गाव म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. पुढचं आहे क्रीडा विद्यापीठ. तर कुठं बांधणार आहोत क्रीडा विद्यापीठ आपण? पुण्यातील क्रीडा विद्यापीठाच्या धर्तीवरती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळुंज इथे. कुठे आहे ते? वाळुंज या ठिकाणी नवीन क्रीडा विद्यापीठ जे आहे तर ते स्थापलं जाणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषा विद्यापीठ कुठे? तर श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती.
हे महानुभव पंथाचेच नव्हे तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे आणि या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ जो आहे आपला लीळाचरित्र, जो की चक्रधर स्वामी यांनी लिहिलेला होता, तर त्या ठिकाणी रिद्धपूर जिल्हा अमरावती इथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र रिद्धपूर इथं आपण काय करणार आहोत, मराठी भाषा विद्यापीठ जे आहे तर ते आपण तिथं स्थापन करणार आहोत. त्याचबरोबर दुसरं काय बघितलं आपण, पुण्यातील क्रीडा विद्यापीठ याच्याच धर्तीवरती आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुंज वाळुंज या ठिकाणी आपण नवीन क्रीडा विद्यापीठ जे आहे ते सुरू करणार आहोत. स्टार्टअप साठी प्रशिक्षण देण्यासाठी कळंबोली मुंबई इथं आपण काय करणार आहोत, प्रशिक्षण संस्था जी आहे तर ती स्थापन करणार आहोत. ओके, तिथपर्यंत. पुढचं बघा, राज्य कर विभागाची अभय योजना. त्यानंतर राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 29 डिसेंबर 2022 ला. आधी कुठे होते हे एन चंद्रशेखर, तर टाटा सन्स जे आहे ते टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली आहे. कुणाची, तर एन चंद्रशेखरन. पुढचं बघा, मित्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूशनल आहे. इन्स्टिट्यूट जरी लिहिलं असलं तरी हे इन्स्टिट्यूशनलच आहे, इन्स्टिट्यूशन आहे हे, ते लक्षात ठेवा. इन्स्टिट्यूशनच आहे. पुढे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मित्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवृत्त अधिकारी प्रवीण सिंग परदेसी यांची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याचे अध्यक्ष कोण असतील, तर याचे अध्यक्ष असतील आपले मुख्यमंत्री. याचे अध्यक्ष, जसं की नीती आयोग आहे तर त्या नीती आयोगाच्या धर्तीवरतीच मित्र नावाची संस्था आपण महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याच्या मुख्य कार्यकारी म्हणजे सीईओ पदी आपण प्रवीण सिंग परदेशी यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचं, शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर जो आहे तो पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार जिंकणारे दास हे दुसरे भारतीय गव्हर्नर ठरलेले आहेत. याच्या आधी कोणाला मिळाला होता, तर रघुराम राजन जे आहेत, या रघुराम राजन यांना हा आधी पुरस्कार मिळालेला आहे. सध्या शक्तिकांत दास यांचा जर विचार केला आपण तर ते 25वे आपल्या आरबीआयचे 25वे गव्हर्नर आहेत. कोण, शक्तिकांत दास. आणि आधी कोणाला मिळाला होता, तर रघुराम राजन यांना 2015 मध्ये मिळाला होता, जास्त लांब नाही, आताच मिळालेला होता. लिओनेल मेस्सी सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे, तर लिओनेल मेस्सी. त्यानंतर पुढचं बघा, एकच मिनिट. त्यानंतर भारतामध्ये 2021-22 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक वित्त प्रेषण, आपण आताच जे मगाशी म्हणालो की सगळ्यात जास्त रेमिटन्स कुठल्या देशाला मिळालेला आहे, तर तो भारताला मिळालेला आहे. जवळजवळ 89 दशलक्ष डॉलर इतका रेमिटन्स मिळालेला आहे. त्यानंतर NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया हे 2022 मध्ये जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज ठरलेलं आहे. देशातील पहिला सार्वभौम हरित रोखा किंवा बॉन्ड 25 जानेवारी 2023 रोजी बाजारात आला. हे रोखे खरेदी करण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीबाबत कोणतीही मर्यादा नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केलेले आहे. म्हणजे FDI कितीही याच्यामध्ये FDI ची गुंतवणूक होऊ शकते. कशामध्ये, तर हा जो हरित रोखा आहे, सार्वभौम हरित रोखा जो देशामध्ये आणलेला आहे, तर याच्यामध्ये कितीही FDI कितीही लिमिट पर्यंत म्हणजे पूर्ण 100% सुद्धा त्याच्यामध्ये FDI ला परवानगी दिलेली आहे. जिओ हा भारतातला सर्वात मजबूत आणि जागतिक ब्रँड ठरलेला आहे. जगामध्ये 9व्या क्रमांकावरती तो आहे. त्यानंतर सिलिकॉन व्हॅली बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर टीम मायोपोलास आहेत यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचं, रेशीम शेती करणाऱ्यांसाठी स्वतंत्र विमा योजना, महत्वाचं आहे हे. सो रेशीम शेती करणाऱ्यांसाठी स्वतंत्र विमा योजना सुरू करणारं उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढचं आहे मोबिक्विक, हे रुपे क्रेडिट कार्डला UPI वर सपोर्ट करणारं पहिलं फिनटेक ऍप ठरलेलं आहे. पुढचं, रिलायन्स रिटेल ही कंपनी भारतातील रिझर्व्ह बँकेने प्रस्तुत केलेले डिजिटल रुपी हे चलनाचं नाव लक्षात ठेवायचे. डिजिटल रुपी स्वीकारणारी पहिली कंपनी ठरली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 रोजी भारतातील पहिले अधिकृत डिजिटल चलन डिजिटल रुपी स्वीकारलेले आहे. असा प्रश्न येऊ शकतो की जे डिजिटल रुपी आहे हे डिजिटल रुपी चलन रिझर्व्ह बँकेने कधी स्वीकारलेले आहे, 1 डिसेंबर 2022 रोजी
भारतातील पहिले अधिकृत डिजिटल चलन डिजिटल रुपी आरबीआयने स्वीकारलेले आहे. स्वच्छ भारत मोहिमेमध्ये सलग 6व्यांदा बाजी मारणारं इंदोर महानगरपालिका जी आहे त्यांनी हरित रोखे जे आहे ते प्रस्तुत केलेले आहेत आणि तसं करणारी ती देशातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. सलग 6 वेळा इंदोरने काय केलेलं आहे तर स्वच्छ भारत मोहिमेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ओके, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. परत आपण या सगळ्याची एकदा रिव्हिजन करून घेऊ. चला बघा, हे नको. स्वच्छ भारत मोहिमेमध्ये इंदोर महानगरपालिका आहे आणि त्यांनी हरित रोखे जे आहेत हे हरित रोखे प्रस्तुत केलेले आहेत. त्यानंतर रिलायन्स रिटेल कंपनी भारतातील रिझर्व्ह बँकेने प्रस्तुत केले डिजिटल चलन डिजिटल रुपी स्वीकारणारी पहिली कंपनी ठरलेली आहे. आणि हे जे डिजिटल चलन आहे हे आरबीआयने कधी स्वीकारले? 1 डिसेंबर 2022 ला स्वीकारलेले आहे. 1 डिसेंबर 2022 ला स्वीकारले. आणि कंपनी कोणती, कोणत्या कंपनीने स्वीकारले? तर रिलायन्स रिटेलने स्वीकारलेलं आहे. रेशीम शेती करणाऱ्यांसाठी स्वतंत्र विमा योजना उत्तराखंड. त्याच्यानंतर सिलिकॉन व्हॅली बँकेचे नवीन सीईओ कोण आहेत? तर टीम मायोपोलास आहेत. त्यानंतर जिओ भारतातला सर्वात मजबूत ब्रँड. त्यानंतर एनएसई सगळ्यात मोठं काय ठरलेलं आहे? डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज ठरलेलं आहे. भारत जगातील सर्वात जास्त वित्त प्रेषण प्राप्त करणारा देश. लिओनेल मेस्सी सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू. त्यानंतर रघुराम राजन यांना 2015 मध्ये रघुराम राजन जे आहेत यांना गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता. आणि आता 2022 मध्ये शक्तिकांत दास यांना मिळालेला आहे आणि ते आपल्या आरबीआयचे 25वे गव्हर्नर आहेत. त्यानंतर मित्र संस्था जी आहे तर तिच्या सीईओ पदी प्रवीण सिंग परदेशी यांची नियुक्ती आपण केलेली आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. त्यानंतर राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची आपण नियुक्ती केली आहे. त्यानंतर मराठी भाषा विद्यापीठ कुठे आपण करणार आहोत? तर रिद्धपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी. क्रीडा विद्यापीठ वाळुंज या ठिकाणी. मधाचे गाव वांगर आहे. स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रशिक्षण संस्था कुठे? तर कळंबोली नवी मुंबई. शक्तीपीठ महामार्ग वर्धा ते सिंधुदुर्ग आहे आणि 760 किलोमीटर याची लांबी आहे. त्यानंतर लिंगायत समाज असेल, गुरव समाज असेल, रामोशी समाज असेल आणि वडार समाज असेल तर यांच्यासाठी आपण नवीन महामंडळांची स्थापना करत आहोत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 5 लाखांपर्यंत आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. शक्ती सदन योजना केंद्राच्या मदतीने आपण राबवत आहोत. प्रकल्प बाधित मच्छीमारांसाठी महाराष्ट्राने धोरण जे आहे ते पहिलं आणलेलं आहे आणि असं करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. श्री अन्न काय आहे? तर जसं आपण आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष भारताने घोषित केलेलं आहे 2023 त्याच पद्धतीने महाराष्ट्राने श्री अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा 2 लाख रुपये. नमो शेतकरी महासन्मान निधी 12,000 झालेला आहे आता. त्यानंतर राज्यातील लोहमार्गाची एकूण रेल्वेसह एकूण लांबी भारताच्या लांबीच्या किती? तर 9.2%. त्यानंतर नवीकरणीय ऊर्जा राजस्थान, गुजरात, तामिळनाडू. त्यानंतर वीज निर्मितीमध्ये सगळ्यात जास्त खाजगी क्षेत्रामधून वीज निर्माण होत आहे. त्यानंतर पर्यटन सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश. पुढे मांस उत्पादनामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. फळ पिकाखाली जर विचार केला तर आंब्याच्या पिकाखाली जास्तीत जास्त लागवड जी आहे किंवा क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. सगळ्यात जास्त कर कुठून मिळतो? महाराष्ट्राला आपल्या जीएसटी, विक्री, मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क आणि वाहनांवरचा कर. त्यानंतर जीडीपी मध्ये कृषी जवळजवळ 12%, उद्योग 30% आणि सेवा 56%. भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के राज्याचं वन क्षेत्र आहे? तर 20% आहे. सेंद्रिय शेती उत्पादनाचा विचार केला तर सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये जगामध्ये ऑस्ट्रेलिया आणि आपल्या भारतामध्ये कोण? तर मध्य प्रदेश आहे आणि 2 नंबरला कोण आहे? आपला महाराष्ट्र आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं आपण हळद संशोधन केंद्र जे आहे ते सुरू करणार आहोत. अशा पद्धतीने मिष्टी उपक्रम, खारफूट जमीन आहे. पीएम प्रणाम कशासाठी आहे? तर खत, सेंद्रिय खतांचा आणि नैसर्गिक खतांचा जास्त वापर करायचा आहे आपल्याला. टेली डेन्सिटी किती आहे? तर 84% टेली डेन्सिटी आहे. 100 लोक असतील तर 100 लोकांमधल्या 84 लोकांकडे काय आहे? तर टेली डेन्सिटी म्हणजे दूरध्वनी जे आहे दूरध्वनी कनेक्शन आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग वाढलेलेच आहेत. 1,44,000 किलोमीटरचे नोव्हेंबर 2022 ला राष्ट्रीय महामार्ग होते. 2070 पर्यंत आपण 0 कार्बन उत्सर्जनाचं आपलं लक्ष ठेवलेलं आहे. ओके, इथपर्यंत आपण संपूर्ण हे जे लेक्चर आहे ते पाहिलेलं आहे. सगळी याची रिव्हिजन केलेली आहे. एकदा तुम्ही जरी व्यवस्थित ते ऐकलं
तरी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहेत. ओके, तर भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये.